घ्या। अंगणात रंगली ग सेवेची परवणी, किती सांगू माझ्या सख्यांचं कौतुक, किती म्हणू त्यांच्या गुणांचं कौतुक। आईच्या वाढदिवसाला मंगळागौरीचा सर्वांनी माझ्या अपेक्षेपलीकडे आनंद लुटला। आईच्या पिढीच्या महिलांना नॉस्टॅल्जिया म्हणून खरा हा सगळा सरंजाम, त्यात सर्वांच्याच उमेदीच्या बालपणीच्या दिवसांच्या आठवणींची उजळणी झाली। आधी थोड्या लाजत बिचकत, पण अखेर सर्व मामी मावशी मावळणी आईच्या मैत्रिणींनी झिम्मा फुगडी भोंडला उखाणे पिंगा असा मंगळागौरीच्या खेळांचा पुरेपूर आनंद लुटला। रिवायवल झाले जुन्या दिवसांचे। अगदी नंतर फोटो व्हिडिओ पाहणाऱ्यांनाही हेवा वाटला। अनेक लोक मला विचारू लागले, अनेकांनी आमचे अनुकरण केले। एका तऱ्हेने आपल्या श्रीमंत परंपरांचा प्रसार या निमित्ताने आम्ही सर्व कुटुंब करू शकलो याचे समाधान वाटले। अविस्मरणीय सगळे काही। सवाष्ण विधवा कसलाही भेद आमच्या घरी कधी कुणी मानला नाही। त्यामुळे जरी मंगळागौर हा सो कॉल्ड सुवासिनींचा सण असला तरी सर्वच उपस्थित त्यात सहभागी झाले उत्साहाने, अगदी पुरुष मंडळी सुद्धा। खरं तर मंगळागौरीची थीम ठरवताना आधी मनात थोडं ठसकलं होतं की सगळे कसे रिॲक्ट होतील, पण मग ठरवलंच। माझे वडील हयात नसतानाही आईची मंगळागौर आम्ही साजरी करणार होतो, परंतु सर्व नातेवाईकांकडून अगदी कौतुकाचाच अभिप्राय मिळाला। आणि माझ्या नातेवाईकांपैकी मित्रमंडळींपैकी कुणाचेही विचार बुरसटलेले नाहीयेत हे पाहून मला सुद्धा त्यांचा अभिमान वाटला। आमच्या मातोश्रींच्या शब्दात सांगायचं तर तो तिच्यापेक्षा आम्ही सर्व स्त्री जातीचाच सन्मान केला। हे ऐकून कान तृप्त झाले, केलेल्या अट्टहासाचे चीज झाले। मी मागेही मकर संक्रांतीच्या माझ्या व्लॉगमध्ये सांगितलेलं आणि आज पुन्हा मंगळागौरच्या निमित्ताने सांगतो, सुवासिनी विधवा वांज हा भेद आता या जमान्यात रद्द करा। गेल्या जमान्यातही तो गैरच होता। कुणी हौसेने दुर्दैव स्वतःवर ओढवून घेत नाही। वेळ कुणावर कशी येईल हे अकल्पित आहे, तेव्हा संवेदनशील राहा आणि एका पुरुषाच्या केवळ अस्तित्वावर स्त्रीचे सौभाग्य आणि दुर्दैव ठरवू नये। तिला आपण एका क्षणात शक्ती म्हणतो आणि दुसऱ्या क्षणात दुर्बल करतो, आणि स्त्रीने स्वतः दुसऱ्या स्त्रीचा मान जपणे यात खरा घरंदाजपणा आहे। मांगल्याचे स्वरूप आहे मंगळागौर, मग तिच्या सणाला का कुणालाही डावलून नाराज करावे? हा तर मांगल्य आनंद वाटण्याचा पर्व। तर या अशा काहीशा क्रूर रूढी परंपरा जुन्या काळात तरी का चलनात आल्या असाव्या? धर्म तर आपल्याला कुणाचीच उपेक्षा करायला शिकवत नाही। मग अशा काही रूढी परंपरांचे आपण रामनाम सत्य करणे गैर नाही, ज्या माणसात नातेसंबंधात जवळीक साधण्यात अडथळा असतात। श्रावणात येणाऱ्या मंगळागौरीकडे गौरी गौरी सौभाग्य दे अशी प्रार्थना करून माता पार्वतीची पूजा करतात। मग या सौभाग्य कामनेपासून एखाद्याला वंचित करावे यापेक्षा महापाप ते काय? बाईपण भारी देवा बघताना सुद्धा मला पडद्यावर आपल्याच घरातला समारंभ सिनेमॅटिक अवतारामध्ये पाहिल्यासारखं वाटलं। अतिशय रंगला समारंभ। पैठणीची श्रीमंत जर, त्यात भरगच्च दागिने, त्यामुळे सगळीकडे इतका लखलखाट होता की कॅमेराला फ्लॅशची गरज नव्हती। अगदी मम्मीच काय, कार्यक्रमात अगदी एका मागोमाग एक जणू प्रत्यक्ष गौरी प्रकट झाल्या। खरंच बाईपणाला शोभा आहे या 16 शृंगारानेच। प्रत्येक स्त्रीला नटण्याचे सौभाग्य कायम लाभो आणि पुरेसे दागिने वस्त्र याला कधी कुणी पारखी न होवो असं मला मनोमन कायम वाटतं। एकच आयुष्य आहे, तेव्हा सर्व सुखाचा उपभोग घ्यावा, छान राहावं, छान कपडे घालावे, दागिने घालावे, खावं अशा मताचा मी आहे। पण हल्ली जो फक्त ओकेजन असेल तेव्हाच नटायचं सजायचं हा जो लोकांचा माइंडसेट झालाय ना, हा मला अजिबात पटत नाही। दळभद्रीपणाची लक्षणं आहेत ही। का नाही रोज आपण छान राहू शकत? नुसतं आपलं सनातन पंचांग चाललं ना तरी रोज एक काहीतरी सण समारंभ त्याच्यामध्ये साजरा करण्यासाठी आपल्याला सापडेल। आणि मंगळागौरीचं सुद्धा म्हणणं यापेक्षा काही वेगळं नाहीये की नटा सजा खा खेळा, आनंदात राहा, स्वस्थ राहा, स्वतःची काळजी घ्या।